पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झालेत। आर्मी रुग्णालयात जाऊन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमी झालेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली। संपूर्ण देश दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये सरकारसोबत आहे। जखमींची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी वक्तव्य केले। तर पहलगाममध्ये सध्या भयावह परिस्थिती आहे। इथल्या रहिवाशांनी पर्यटकांना साथ दिली। राहुल गांधींनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई। पाकिस्तानचे 17 प्रकारचे सर्व व्हिसा रद्द करण्याच्या सूचना। गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे। श्रीनगरमध्ये दाखल होताच नायब राज्यपालांची त्यांनी भेट घेतली। त्यानंतर 15व्या कोर मुख्यालयात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आताच्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल। यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा झाली नसल्याचंही पवारांचं वक्तव्य। सुरक्षेतील कमतरता दूर करण्यासाठी सरकारसोबत शरद पवारांचं वक्तव्य। मात्र कोणताही निष्कर्ष काढताना सावधानता बाळगण्याच्याही पवारांच्या सूचना। ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले त्यांनी काय सांगितलं हे शरद पवारांनी आधी ऐकावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। दहशतवादाला जशास तसं उत्तर दिलं जाईल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांप्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या भारतीयांच्या सभेला संबोधित करताना संजय शिरसाट यांनी आक्रमक भाषण केलं। सिंधू पाणी करार मोडला। भारताची पाकला अधिकृत ही माहिती देण्यात आली आहे। करारासाठी चांगले संबंध आवश्यक भारताचं मत। भविष्यातील रणनीतीवर गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्री एकमेकांना भेटणार आहेत। पहलगाममधील महिला पर्यटकांच्या व्हिडिओवर संताप व्यक्त। आम्ही काश्मीरमध्ये असून एन्जॉय करतोय। पहलगाममध्ये थोडीशी गडबड झाली पण इतना तो चलता है अशा आशयाचा व्हिडिओ सध्या जाहीर होतोय। काश्मीरच्या बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला झाला तेव्हा पर्यटक तिथून पळून गेले। यावेळी पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेली अन्नपदार्थ तिथेच पडल्याची दृश्य सध्या दिसतात। पहलगामच्या ज्या बैसरन व्हॅली दहशतवादी हल्ला झाला तिथे एबीपी माझा एरवी गजबजलेल्या बैसरांच्या विस्तीर्ण मैदानात दाखल झाल्यानंतर तिथे शुकशुकाट पाहायला मिळाला। पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक मात्र जम्मू काश्मीरमध्येच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली निघाली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आयआरसीटीसीकडून पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या। सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर्स स्थगित ठेवण्यात येणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द करण्यात आलंय। 2 दिवसात 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं। पहलगामच्या दहशतवाद्यांचा गंदरबल हल्ला आणि बारामुल्लातील बुटा पाथरीत हल्ल्यातही सहभाग असल्याचा तपास संस्थांना संशय आहे। एका इंग्रजी दैनिकानं दिली आहे प्राथमिक तपासाची माहिती। आदिल हुसेन ठोकर, हासिम मुसा, अलीभाई उर्फ तल्लाचा यात सहभाग आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल गुरीच्या घरात स्फोट झालाय। सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूचा स्फोट झाला। वेळीच सैनिक बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। बीच बेहरा भागात या आदिल गुरीचं घर होतं। दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपोरमधलं घरही उद्ध्वस्त झालंय। लष्कराच्या कारवाईदरम्यान आसिफच्या घरात स्फोट झाला। घरात सुरक्षा दल झडती घेत असताना संशयास्पद वस्तूचा हा स्फोट झाला। आरोप होत असताना सैफुल्ला कसुरी मुलाखती सध्या देतोय पाकिस्तानात। भारताविरोधात त्यानं गरळ ओकली आहे। यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पॉडकास्ट करून त्याची मुलाखत आता हटवण्यात आली। पहलगाममधील महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येते। 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विशेष विमान संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे। पहलगाम दहशतवाद हल्ल्यातील पुण्यातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांची आज एनआयएची टीम भेट घेणार आहे। जगदाळे आणि गडमोटे कुटुंबियांची भेट घेऊन ते माहिती घेण्याची शक्यता आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर आहेत। जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत समुद्र किनाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्टवर आहे। भाविकांना मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी करण्यात आलेली आहे। मंदिरातील कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्र वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे।
विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचे पुण्यामध्ये वास्तव्य आहे. या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 56 महिला आणि 35 पुरुष दीर्घकालीन विजावर भारतात आहे. विशेष पोलीस शाखेने ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तानचे 61 नागरिक आहेत. लॉंग टर्म विजाच्या आधारे पाकिस्तानचे नागरिक कोल्हापुरात दाखल झाल्याचं सध्या समोर येत आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 महिला पाकिस्तानींना देश सोडावा लागणार आहे. नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून अद्याप कोणतेही लेखी आदेश आलेले नाही. जळगावमध्ये 700 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत. यातले 405 जण टुरिस्ट विजावर आल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती आहे. नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विश्व हिंदू परिषद, संत समाज, आर्य समाज, जैन धर्मगुरू यांच्या वतीनं आंदोलनं सुरू आहेत. पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हिंदू हिंदू भाई भाई हम सब हिंदू हे अभियान त्यांनी राबवलं आहे. ठाण्यात दहशतवादी हल्ल्याविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे. सार्वजनिक सुलभ शौचालयात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात आले. बीडमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर काळ्या फिती बांधून या मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात ठाकरेंच्या शिवसेनेनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन केलं. पाकिस्तानचा झेंडा आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिकात्मक तिरडी काढत हल्ल्याचा निषेध करण्यात आला. साताऱ्यातील वाई जांभळीत पाकिस्तानचा झेंडा आणि आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवल्याने एकावर गुन्हा दाखल झालाय. वाई पोलिसांकडून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.